या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कारण हे शेवटी काय अजित पवारच्या बापाचा पैसा नाहीये, हा जनतेचा पैसा आहे. कधी कधी काही वेळेस चुका होतात, काही गडबड होती. मध्ये पण तुम्ही ऐकलं असेल, जे नोकरीला आहेत अशांनीच काही लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला, काही तर पुरुषच होते लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेतला. तर काही करावं, काय डोके फोडावी त्यांच्या पुढे. त्यातून आम्ही देखील या राज्याच्या 13 कोटी जनतेचा कारभार बघण्याचं काम करतो. खूप आव्हान आहे. या पूरग्रस्त परिस्थितीमुळं आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलंय. कधी राज्याच्या इतिहासात एवढं मोठं पॅकेज नव्हतं. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल मी तिकडे गेलो होतो, मला विदर्भातले लोक भेटले, लोकप्रतिनिधी भेटले, अधिकारी भेटले. त्यांनी सांगितलं की दादा, आता आमचा इथं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मोठ्या प्रमाणावर भाताचं पीक निघतं, त्याला धान म्हणतात, धान. तर तो धान कापून राहत होतं आणि पाऊस पडला, सगळं भिजून गेलं. आता ते काहीच त्याचा उपयोग नाही, अशा प्रकारची परिस्थिती झाली. म्हणजे अजूनही हवामान खात्याचा असा अंदाज आहे की 4-5 दिवस पण पाऊस राहील. कधी जगाच्या, म्हणजे जगातलं मी सांगत नाही, पण महाराष्ट्राच्या इतिहासात ऑक्टोबर मध्ये पर्यंत पाऊस आणि मे पासून सुरू झालेला 6 महिने कधी पाऊस पडलेला बघितला. पण ते घडलंय. आमचं कांदा पीक गेलं, ज्यांची रानं पाझरतात तिथं लागणी उगवले नाही. त्याच्यामध्ये बरीचशी ठिकाणी कापसाचं पीक, सोयाबीनचं पीक, फळबागा अडचणीमध्ये आल्या. काही ठिकाणी पाऊसच सतत, पाणीच राहिलं, अक्षरशः ती रोपं कुजून गेली. अशी सगळी परिस्थिती आहे. दत्तामामाही प्रयत्न करतायत, आम्ही प्रयत्न करतोय, केंद्राशी बोलतोय, पंतप्रधानांशी बोलतोय, गृहमंत्र्यांशी बोलतोय, किंवा तुम्ही पण ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा, त्यांनी पण सांगितलं करू. पण हे संकट आल्यानंतर मला पण, जरी मी तुमचा अर्थमंत्री असलो, राज्याची तिजोरी माझ्या हातात असली, तरी देखील 8 लाख कोटीमध्ये पहिल्यांदा 4 लाख कोटी रुपये पगाराला, पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याजाला द्यावे लागतात. राहिलेल्या 4 लाखामध्ये ही सगळी कामं करत 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 पुढे जावं लागतं. वेगवेगळे निधी द्यावा लागतो, वेगवेगळ्या घटकाला सवलती द्याव्यात. जवळपास 1 लाख कोटीला 45,000 कोटी रुपये जातात वर्षभरात. तुम्हाला जे 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरला वीज माफी केली, यंदा मला महावितरणने सांगितलं 25,000 कोटी रुपये द्यावे लागतील तुम्हाला. म्हणजे राज्य सरकारच्या तिजोरीतनं मला त्यांना द्यायचे 45 आणि 25 70,000. 500 रुपये शेतकऱ्यांना आपण देतो, त्याचे काहीतरी 6-7 हजार, 7.5 कोटी रुपये होतात. 1 कोटीपर्यंत शेतकऱ्यांची संख्या आहे. या अशा सगळ्या श्रावण बाळ योजना, दिव्यांगांच्या करता आता 2,500 रुपये महिना सुरू केलेला आहे. संजय गांधी निराधार, त्यांना 1,500 रुपये. हे सगळे 1 लाख कोटी रुपये त्याच्यामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाजाच्या लोकांच्या करता जातात. मित्रांनो, मी कधी भाषणात सांगितलं सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, की लगेच मला टार्गेट करतात. काय मी चुकीचं बोललो? आम्ही कुठं सांगितलेल्या कुठल्या गोष्टीपासून बाजूला गेलेलो नाहीये. आम्ही हा अडचणीमध्ये आलेला महत्त्वाचं प्राधान्य आम्ही दिलेलं आहे. रोज आम्हाला वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांचे आकडे येतात की आम्हाला इतके पैसे तुम्ही पाठवले, एवढ्या लाभार्थ्यांना लाभ दिलेला, एवढे प्रकल्पग्रस्त बाकी आहे, ई-केवायसी करावी लागते. कारण ज्याला लाभार्थ्याला पैसे देतो त्याच्या हातात पैसे गेले पाहिजे ना. कधी कधी काही वेळेस चुका होतात, काही गडबड होती. मध्ये पण तुम्ही ऐकलं असेल, जे नोकरीला आहेत अशांनीच काही लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला, काही तर पुरुषच होते लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेतला. तर काही करावं, काय डोके फोडावी त्यांच्या पुढे. त्याच्यामुळं हे काही नवीन तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचा वापर करून मामांच्या पण डिपार्टमेंटला आम्ही जे पैसे देतो तेही केवायसी करतात. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कारण हे शेवटी काय अजित पवारच्या बापाचा पैसा नाहीये, हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य मार्गाने, योग्य पद्धतीनंच खऱ्या लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे.